पु ल देशपांडे यांचं अपूर्वाई, पान क्रमांक 210वा धडा. आपल्याकडे दर 12 मैलांवर भाषा बदलते, त्याप्रमाणे जपानमध्ये 12-12 मैलांवर मोसम बदलत असावा. कारण पायथ्याशी वैराण असलेल्या नानताई डोंगरांवरची जंगलं हेमंताच्या शोभेने नटलेली होती. साऱ्या झाडांवर तांबूस सोनेरी मुलामा चढलेला. वसंताची कोणीही कितीही स्तुतीस्तोत्र गावोत, पण खरी निसर्गशोभा ती हेमंताची. वृक्षवेली कशा ठेवणीतल्या जरतारी पैठण्या लिहून निघाल्यासारख्या दिसतात. पानांवर सोन्याचं किंवा तांब्याचं असं काही पाणी चढलेलं असतं की दृष्टी ठरत नाही. इथे फुलांची ऐट नसते, असते पानांची. वसंतात तारुण्याची नव्हाळी असेल, पण इथे म्हणजे जाणत्या सौंदर्यवतीचं ऐश्वर्य असतं. हेमंत हेम उधळीत जातो आणि बेफामपणे संपत्ती उधळीत जाणाऱ्या कुटुंबाला हालाखी यावी तशी शिशिरात त्याची अवस्था होऊन हेमाची जागा हिम घेते. सभोवार पसरलेल्या हेम श्रीमंतीकडे पाहत वळणं घेत आम्ही डोखर वाता गाठीत होतो आणि एकाएकी डोंगर उजाड झाले. समोर हिमराशी दिसू लागल्या. पायथ्याशी वैराण, अंगाखांद्यांवर हेमंताची शोभा आणि माथ्यावर शुभ्र हिमाचे थर. त्या लहरी जपानी निसर्गापुढे हात जोडीत एक वळण काढलं आणि एका कड्यापाशी गाडी थांबवली. चिमुकलं गाव होतं. एखाद्या आडगावच्या रेल्वे स्टेशनाची असावी तशी छोटीशी इमारत होती. भोवती कुंपण होतं. कुंपण आलं की तिकीट आलं. तिकीट काढून मी आत गेलो. इथेही रविवार साजरा करणाऱ्यांची गर्दी होती. एका खोली एवढ्या मोठ्या लिफ्टमध्ये शिरलो. आत जपानी तरुण तरुणींचं घोळकं होतं. त्यात आम्हीही मिसळलो. लिफ्ट एका विवरातून डोंगराच्या पोटात जाऊ लागली. थंडीचा कडाका असह्य होता. लिफ्ट एका बोगद्याच्या तोंडाशी थांबलं आणि त्या बोगद्यातून वाट काढीत बाहेर पडलो आणि समोरचं दृश्य पाहून वाचाच बंद व्हायची पाळी आली. समोर दुधासारखा शुभ्र असा तो केगॉनचा धबधबा कोसळत होता. बर्फाचे खडक लोंबत होते. माथ्यावर हिमराशी आणि कासंडीतून धारोष्ण दूध होतावं तसा तो धबधबा. आम्ही जवळजवळ मध्यावरच्या कठड्यावर होतो, त्यामुळे त्या धबधब्याच्या उंचीचा आणि खोलीचा मोठा मजेदार अंदाज येत होता. तो डोंगर उभा पोखरून त्याला पुन्हा पोटातून आडवं बीळ काढून तिथून तो धबधबा पाहायची कल्पना काढणारा तो जपानी इंजिनियर नक्की झेन बुद्धिस्ट असला पाहिजे. अशा स्थळी मख्खातला मख्ख गेला तरी तो क्षणभर ध्यानस्थ होईल. एक जपानी जोडपं गुडघे टाकून म्हणजे टेकून देवपूजेला बसावं तसं त्याच स्थानावर बसून डोळ्यांनी तो धबधबा पीत होतं. त्या दृश्यानं मी थंडीचा कडाका विसरलो. अत्यंत अनपेक्षितपणे त्या लिफ्टनं आम्हाला तिथे आणून सोडलं होतं. पण त्या जपानी लोकांची ही पद्धतच आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता ही ती सुंदर स्थळं अशी जादूसारखी आणून आपल्यापाशी ठेव. मग ती बाग असो, देऊळ असो की धबधबा. त्या दृश्याजवळ पोचेपर्यंत सौंदर्याची कसली अनुभूती मिळणार आहे याची अंधुकशी सुद्धा कल्पना आम्हाला नव्हती. रस्ते देखील अशाच युक्तीनं काढलेले की पुढे काय येणार आहे याचा थांग पत्ता लागू नये. धबधब्यापुढून निघालो, वर आलो. मोटारीनं 1-2 वळणं काढली आणि क्षितिजापर्यंत पसरलेला चुंजेजी तलाव समोर आला. तलावाच्या काठी एक सुरूचं छोटंसं बन होतं. त्या तलावाकडे डोळे लावून पाहत उभा होतो आणि तेवढ्यात अंगावर बारीक कापूस पडायला लागला. हिमसेक सुरू झाला होता. हा म्हणता त्या तलावाकाठच्या घरावरची चपरं पांढरी होऊन गेली. रस्ते पांढरे झाले. ते जावळासारखे हिम मनमुराद अंगावर घेतल्यावर एका जपानी हॉटेलामध्ये शिरलो. डोंगर माथ्यावरल्या त्या खेड्यातलं ते चिमुकलं जपानी हॉटेल मी जन्मात विसरणार नाही. हॉटेलची मालकीण म्हातारी होती. तिनं माखून आमचं स्वागत केलं. परोडेकरांना जपानी भाषा उत्तम बोलता येते, नाहीतर आमची पंचायतच होती. जपानात लोकांना जपानी खेरीज इतर कुठलीही भाषा यावी लागत नाही. त्यांचं इंग्रजीशिवाय काहीही अडलेलं नाही. मोठ्या शहरातून फार तर 1-2% लोकांना इंग्रजीची तोंड ओळख असते आणि ते इंग्लिश जॅपलिश म्हणून प्रसिद्ध आहे. त्या म्हातारीनं आम्हाला एका रुंद चौरंगापाशी नेलं. पायावर पांघरुणं घेऊन आम्ही चटईवर बसलो आणि पायाला छानपैकी धग लागायला लागली. चौरंगाखाली शेगडी होती. म्हातारीनी गरम साकेचे चिमुकले पेले भरले. क्षणार्धात अंतर्बाह्य गरम झालो. आजीबाईंची ती एवढीशी लाकडी झोपडी, अतिशय स्वच्छ. कोपऱ्यात तो सुप्रसिद्ध जपानी तोकोनोमा. हा कोपरा प्रत्येक जपानी घरामध्ये हवाच. तिथे एक सुंदर चित्र किंवा मोहक पुष्परचना केलेली असते. कोकणातल्या पोरींना जसे फुलांच्या वेण्या गुंफायचं शिक्षण मुद्दाम द्यावं लागत नाहीत, उपजतच त्यांची बोटं चालतात, तसंच या जपानी बायकांचं आहे. जपानी बायकांना आकर्षक पुष्परचनेची आणि केशरचनेची उपजत देणगीच आहे. त्यांची बोटं आपोआप ते वळण शिकतात. आता मात्र
जपानी स्त्रियांच्या केशरचनेनं अमेरिकन वळण घेतलं आहे. न्यूयॉर्क आणि पॅरिस यामधले केशभूषा तज्ज्ञ त्यांची केशभूषा ठरवतात. पूर्वीची ती फुग्याफुग्यांची रचना गेली. फुलाफुलांचे किमोनो, पाठीशी उशी, रंगीत छत्री, रंगीत खडावा आणि पंखे मात्र राहिले आहेत. विवाहित जपानी स्त्रिया आवर्जून हाच पोशाख करतात, पण त्यांच्या केसांना मात्र कात्री लागली. लग्नात वधूला विशिष्ट केशभूषा करावी लागते, त्यावेळी तसल्या केशरचनेचे टोप ते चढवतात. जपानी खाणावळीण बाई देखील 60 पलीकडच्या असल्या तरी मोठ्या टिपटाप पोशाखात होत्या. त्यांनी साकेबरोबर कसलेसं पुरण भरलेल्या धोंडसासारख्या गोड वड्या दिल्या. कुठल्या जपानी घरात आपल्या पूर्वीच्या गूळ पाण्यासारखं पाणी आणि या तांदळाच्या गोड वड्या येतात. त्या खाल्ल्या नाहीत तर यजमानांचा अपमान होतो. बाईंच्या खानावळीत ओचाई नव्हता आणि कोचाई नव्हता, त्यामुळे तो जपानी चहा नावाचा मंजिष्ठेचा काढा प्यावा लागला. तो चहा पिणं हे एक दिव्य आहे, पण जपानी म्हातारीचं आतिथ्य इतकं लोभस होतं की ती चहापात्र ती अशा काही आस्थेने भरत होती आणि इतक्या आदबीनं पुढे ठेवत होती की तो तसला चहा देखील आम्ही आनंदाने प्यायलो. देणाऱ्याच्या हाताची गोडीच दिल्या वस्तूनही मोठी असते. आम्ही म्हातारीचा निरोप घेतला आणि झोपडीच्या सरकत्या लाकडी दारापाशी उभी राहून म्हातारी वाकून म्हणाली, सायोनारा. मोहक मोशीमोशीनं सुरू झालेला पहिला जपानी दिवस त्या विलक्षण लाघवी सायोनारानं संपला. सायोनारा म्हणजे फिर मिलेंगे. जपानी भाषेतला हा अत्यंत रम्य आणि हुरहुर लावणारा शब्द आहे. इथे तर सायोनारा म्हणणारी म्हातारी होती बिचारी. निक्कोच्या वाटेवरच्या एका लाकडी कोरीव सामानाच्या दुकानातली एक देखणी चतुर तरुणी आमच्या गळ्यात खूप वस्तू बांधून गेली होती. तिचा सायोनारा तर एखाद्या धुंद मैफिलीतल्या अखेरच्या आर्त भैरवीतल्या सरत्या स्वरांसारखा आज देखील एखाद्या क्षणी बेचैन करतो. एकेका भाषेला एकेका शब्दाचं काय देणं मिळालेलं असतं. सायोनारा ही 4च अक्षरांची जपानी विराणी आहे. यातल्या ना वर असा एक हलका हेलकावा असतो की त्याला जवाब नाही. झोपडीबाहेर हिमवर्षाव होत होता. दारात उभी राहून ती जपानी म्हातारी थरथरत्या आवाजात म्हणत होती, सायोनारा. आम्हीही हसत म्हणालो, सायोनारा, पुन्हा भेटूया. निकोहून टोकियोला परत आलो, तो डोळ्यात अनेक दृश्य साठवून. पण अंतःकरणात मात्र एकच शब्द घुमत होता, सायोनारा. सायोनारा. त्या डोंगर माथ्यावरच्या हिमवर्षावाच्या पडद्याआड नाहीशा झालेल्या म्हातारीचा सायोनारा आणि निक्कोच्या वाटेवरच्या दुकानातल्या बारियानं कुंडलहाले, डोळे मोडी तर राधाच आले, ह्या ओळींची सारखी आठवण करून देणाऱ्या त्या बोलत्या चालत्या 50 ठिकाणी लपकणाऱ्या जपानी राधेचाही सायोनारा. वारियाने कुंडलहाले, डोळे मोडीत राधा चाले, अशी ती सायोनारा. टोकियोच्या झगझगाटात शिरताना लक्षात आलं की टोकियो म्हणजे जपान नव्हे, पॅरिस म्हणजे फ्रान्स नव्हे आणि न्यूयॉर्क म्हणजे अमेरिका नव्हे आणि मुंबई म्हणजे हिंदुस्थान नव्हेच नव्हे. 4 डोंगर चढावे उतरावे, 4 नद्या ओलांडाव्या, 4 आडवळणं घ्यावी, तेव्हा देश दिसायला लागतो. बाकीची मोठी मोठी शहरं म्हणजे छापाचे गणपती व्हायला लागले आहेत. टोकियो म्हणजे न्यूयॉर्कची जपानी आवृत्ती. आडवळणावर जपानी आजीबाईंच्या खानावळीत दिसले ते खरे जपानी आतिथ्य. दाईची हॉटेलातल्या त्या 400-500 सेविकाही आतिथ्यशील होत्या, पण ते आतिथ्य क्लासात शिकवलेलं होतं. तिथे ड्युटीवरची पोरगी तेवढी भरघोस आतिथ्य दाखवित होती. हे थोडे नव्हे, पण ड्युटी संपली की तुम्ही कोण आणि आम्ही कोण. बाकी एवढ्या प्रचंड हॉटेलात त्यांना किरकोळ आतिथ्य परवडण्यासारखंही नव्हतं. तिथे सगळा कारभारच घाऊक होता. 9च्या आत पानावर बसलात तर अत्यंत आस्थेनं वाढणारी परिचारिका 9 नंतर भोजनगृहात शिरल्यावर शांतपणे भोजन बंद असं सांगून तुम्ही उपाशी पडलात याची फिकीर न करता दार बंद करते. मोठ्या शहरात माणसांची नाईलाजानी यंत्र होतात ती अशी. बाकी जपान हा माणसाला काय पाहू आणि काय नको करणारा देश आहे. त्याहून हे लोक परदेशी प्रवाशाचं विलक्षण लाड करतात. पण परत जाणाऱ्यानं आपल्या देशाचं स्तोत्रच गात गेलं पाहिजे याविषयी जपानी लोक विलक्षण दक्ष आहेत. पहिल्या दिवशीच्या पावसानं आणि थंडीनं मला जरा धक्काच दिला होता. ही हवा अशीच राहिली असती तर आमचं जपान चिंबलं असतं. पण दुसऱ्याच दिवसापासून हवा सुधारली. सकाळी घशाखाली ओच्या घालून आम्ही हॉटेलबाहेर येतो तो लख्ख ऊन पडलं होतं. मी प्रवासी खातं गाठलं. तिथे लोक भलतेच अस्तेवाईक. एका इंग्लिश जाणाऱ्या जपानी पोरीनं आपल्या गोड आवाजात माझं तासभर बौद्धी घेऊन जपान कसं पाहावं याचं रितसर शिक्षण दिलं. या जपानी लोकांना आपण मराठीत बरका असं म्हणतो तसं ने असं म्हणायची सवय आहे. हॉटेलातल्या परिचारिकांना देखील हाक मारताना अनुने ऐकलं का असं त्या नेला किंचित कर्नाटकी यंद्री सारखा हेल देऊन बोलायचं असतं. फ्रेंच लोकांप्रमाणे जपानी लोक देखील शिष्टाचाराचे ठराविक शब्द उच्चारायचा कंटाळा करीत नाहीत. पॅरिसमध्ये जसं बॉनजू, बॉन्सवास, सिप्लुवे, पारदॉ, मेर्सी, आव्हा वगैरे सारखे मंत्र म्हणावे लागतात, तसे जपानात चोत्तो, अनुने, दोजो, दोमारिगातो, सायोनारा हे शब्द अनेक वेळा उच्चारावे लागतात. जपानी प्रवास हा असा घडतो.
प्रवासी खात्यातली ती जॅपलिश बोलणारी निप्पॉन युवती प्रत्येक इंग्रजी शब्दापुढे ने लावून बोलत होती. जपानी लोक ऐकताना असे हो का असं आपण जसं म्हणतो ना तसं असू देस का असं करीत असतात. मराठी का आणि जपानी का याचा अर्थ एकच असावा. यू ने, गो ने, फस ने, वासाका या ओसाकाचा उच्चार जपानी लोक एखाद्या मद्राशाने वासाका असा करतात. देन ने, क्योटो नारा ने याच्यामध्येच मला जरा तसा दक्षिणी ढंग दिसला. असो देस का पेरीत होतो तात्पर्य एवढंच की प्रथम तुम्ही ओसाका, कोबे, क्योटो, नारा वगैरे पाहून या आणि मग टोकियोला राहा. इतक्या सुंदर तरुणाचा सल्ला ऐकायचा नाही तर ऐकायचा कोणाचा. मी दुसऱ्या दिवशी ओसाकाच्या विमानाच्या जागा पक्क्या केल्या. सकाळी प्रवास खात्यातले बौद्धिक आटपून हॉटेलमध्ये परतलो आणि 2 अनोळखी गृहस्थ पुढे आले. मी त्यांना ओळखणं शक्य नव्हतं, पण त्यांनी त्या जपानी, अमेरिकन वगैरेंच्या गोऱ्या घोळक्यात माझा अस्सल भारतीय वर्ण हेरला आणि स्वतःची ओळख करून दिली. सिंगापूरच्या सोनाळकरांनी त्यांना कळवल्यावरून ते भेटायला आले होते. त्यापैकी एक गृहस्थ चिनी होते तर दुसरे जपानी भागीदार. चिनी गृहस्थाचं नाव मिस्टर ते आणि जपानी मिनिस्टर ओकुगावा. साऱ्या आग्नेय आशिया ठिकठिकाणी त्यांचे कातड्याचे कारखाने होते. त्यांनी आम्हाला रात्रीच्या भोजनाचं निमंत्रण दिलं आणि आम्हीही ते अत्यंत तत्परतेनं स्वीकारलं. एखादं शहर पाहायचं असेल तर थोडं पायी हिंडलं पाहिजे, त्याशिवाय त्या शहराचा स्वभाव कळत नाही. मोटारीतून हिंडून शहर समजत नाही. मी थोडासा धीर करून हॉटेलच्या आसपास भटकावं म्हणून बाहेर पडलो. दाईची हॉटेल हे गिंजा भागातच आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या दिमाखानं झगमगणारा भाग दिवसा नेहमी भकास वाटतो. सिनेमात नाटकांची थिएटरही सकाळच्या वेळी पाहवत नाहीत. मला तर अजूनही सकाळी नाटक पाहायचं आणि करायचं जीवावर येतं. नाईलाज म्हणून करायचं. नाटक काय, गाणं बजावणं काय, चांदोबाच्या राज्यातल्या कला आहेत त्या. नाटक संपवून भगभगीत उजेडात थिएटर बाहेर पडायला कसंच होतं. गिंजा आदल्या रात्रीच पाहिला होता, आता दिवसा पाहत होतो. दुकानाचे बोर्ड, जाहिराती सारे काही जपानी चित्रलिपीत. इंग्रजीचा स्पर्शही नव्हता. फक्त वाहतुकीचे फलक इंग्रजीमध्ये होते. अमेरिकन मोटारवाल्यांसाठी ही सोय असावी. कुठल्या दिशेला जात होतो कोण जाणे. वाट पुठेल तसा मी भटकत होतो. दुकानं उघडत होती. प्रत्येक दुकानाच्या दारात एक कापडी तोरण असतं. त्यावर एक जपानी भाषेतलं अगम्य बोधवाक्य असतं. जपानी दुकानदाराला या बोधवाक्याचा गर्व असतो. त्याला ते गिरी म्हणतात. आपण जसं कुळाच्या नावाला बट्टा लागून देणार नाही असं म्हणतो, तसं ते या गिरीला जपतात. दुकानं तऱ्हेतऱ्हेच्या वस्तूनं खच्च भरलेली होती. युद्धात बेचिराग झालेला हा देश कसा फिनिक्स पक्षासारखा त्या राखेतून दुप्पट उत्साहानं उठलेला आहे बघा. मग जपानी वस्तूखेरीज दुकानात दुसरी वस्तू नाही आणि जपानात तयार होत नाही अशी वस्तू एकही नाही. मी आपला विंडो शॉपिंग करीत हिंडत होतो. छोटी दुकानं, मोठी दुकानं, पाहावं तिथे मात्र स्त्री राज्य. जपानात बरीचशी दुकानदारी बायकाच करतात. कारकुनी तेवढी पुरुषांकडे. रस्त्यात बूट पॉलिश करणाऱ्या बायका रांगा लावून बसलेल्या होत्या, बहुतेक 50शी पुढच्या. इतकंच काय, पण पुरुषांच्या केशकर्तनालयात देखील स्त्रिया पुरुषांच्या तोंडाला फेस आणीत मी पाहिलेल्या आहेत. जपानी लोक पीतवर्णी आहेत असा माझा एक गैरसमज होता. गहू वर्णापासून लालबुंद चेहऱ्यांपर्यंत सर्व प्रकार मी पाहिले. काही तपकिरी वर्णाचेही आहेत. लहान पोरांच्या गालांवर तर सफरचंद निम्मी कापून चिटकवल्यासारखी वाटतात. एका फुटपाथवर 1 फूट 1.5 फूट उंचीचा रंगीबेरंगी गोळा एकटाच लुटलूट धावत होता. रस्त्यातून मोटारी तुफान वेगानं धावत होत्या. विशेषतः टोकियोचे टॅक्सीवाले तर गाड्या विलक्षण वेगानं हाकतात. वाहनांचे भरमसाठ अपघात हे टोकियोचं वैशिष्ट्य आहे. आजचा बंद आणि खुलता बाजार असे आकडे असतात, तसं टोकियोच्या चौरस्त्यावर आजचे अपघात आणि एकूण मृत्यू ह्याचे आकडे लावलेले असतात. लोक या आकड्यांचा जुगारही खेळत असतील. टॅक्सीवाल्यांना कामाकुजी की कामिकाझा असं काहीतरी मी म्हणतात, म्हणजे आत्महत्या दलाचे सैनिक. वास्तविक संथपणा हा जपानी संस्कृतीचा गाभा, पण त्यांना हे वेगाचं विलक्षण वेड लागलं आहे खरं. मला त्या रस्त्यातून बंदुकीच्या गोळ्यांसारखं सटकणाऱ्या मोटारी पाहून फुटपाथवरच्या एकट्याच त्या दुडदुडणाऱ्या गोळ्याची काळजी वाटायला लागली. शेवटी मी जाऊन त्या चिरंजीवांना उचललं. चांगलीच वजनदार चीज होती. मनगट लचकायची पाळी आली. चेहरा म्हणजे लालबुंद असलेला तो फुटबॉल. नाकाचा तर पत्ताच नव्हता आणि डोळ्यांच्या नुसत्या फटी. आता स्वारी माझ्याकडे पाहून हसायला लागली होती. इतकी मौल्यवान चीज वाटेत सोडून जाणारे हे आईबाप कोण हे मला कळेना. तेवढ्यात बाजूच्या गल्लीतून कचऱ्याची गाडी ढकलीत एक झाडूवाली आली आणि माझ्या हातातला तो लालबुंद गोळा तिच्याकडे झेपावला. त्या झाडूवालीचं ते मूल होतं. त्या पोराच्या अंगावरचे ते सुंदर लोकरी कपडे आणि त्याची वजनदार तब्येत पाहिल्यावर जपानी झाडूवालीच्या पोराची तर ही ऐट तर सुखवस्तू घरात काय असेल हे गणित मी मांडलं.
भंगीणबाई मला वाकून वाकून दोमो अरिगतो करीत होत्या आणि माझ्या कडेवरून तिच्या कडेवर गेलेल्या गोळ्याच्या डोळ्यांच्या त्या चिमुकल्या फटी माझ्याकडे पाहून पुन्हा अजून छोट्या होत होत्या. झाडूवालीच्या अंगावर देखील उबदार लोकरी कपडे होते, कमरेला एप्रन होता, ओठाला लिपस्टिक होती. तेवढ्यात नेमके कदाचित तिचे यजमान आले. त्यांच्या अंगावरचा सूट तर माझ्या सुटापेक्षा मला चांगला वाटला. 60-70 वर्षापूर्वी ह्याच जपानात अस्पृश्यता होती. भंग्यांचं किंवा चांभारांचं काम करणाऱ्याला शिवत नसत. आता इथे गरीब श्रीमंत ओळखणंच कठीण आहे. सगळ्या पुरुषांच्या अंगावर झकास सूट आणि बायकांचे रंगीबेरंगी किमोनो किंवा पाश्चात्य झगे. एवढे अफाट टोकियो शहर, पण टोकियोच का, या साऱ्या जपानात मला एवढ्या महिनाभराच्या मुक्कामात भिकारी आढळला नाही. आणि युद्धात म्हणे संपूर्ण पराजय झालेलं हे राष्ट्र. पृथ्वीच्या पाठीवर जपान आणि जर्मनी हे लोकविलक्षण देश आहेत. नेस्तनाबूत होतात आणि पाहता पाहता समृद्धीची शिखरं गाठतात. जपानी दुकानावरून ह्या समृद्धीचा अंदाज येत होता. रस्त्यातून धावणाऱ्या शेकडो मोटारी जापानी, रेडिओ कॅमेरे हे तर जपानीच. रस्त्यातून हिंडताना एखाद्या फुटपाथच्या भुयारातून एकदम माणसांचा लोंढा वर येई. टोकियोच्या भुयारी रेल्वेच्या पोटातून उतरलेले हे पॅसेंजर वर येई. कचेरीची वेळ झाली होती. जपानी लोक हे या उपनगरातून इकडे येत होते. जपानी पुरुषांना आणि स्त्रियांना हातातून बोचकी नेण्याची मात्र फार हौस. हातातल्या वस्तू रंगीबेरंगी बोचक्यात बांधतात, पिशव्या नाही वापरत. चांगला सूटबीट घातलेला इसम असतो, पण हातात मात्र रंगीबेरंगी गाठोडं. मी कुठल्या रस्त्यानं हिंडत गेलो कोणास ठाऊक. नेमकी वाट विसरलो. मनात टिपून ठेवलेल्या रस्त्याच्या खुणा काही सापडेनात. शेवटी भेटेल त्याला दाईची हॉटेल विचारू लागलो. पण एकालाही इंग्लिश कळत असेल तर शपथ. वास्तविक चूक आपली. आपण इंग्लिश असं जगाचीच भाषा आहे का काय असं जाणून सगळीकडे जायला लागतो. जपान्यांना इंग्रजी याची काय गरज? त्यांच्यावर इंग्रजांना राज्य केलं नव्हतं. त्यांना मराठी कळत नाही, तसंच इंग्रजी. मी दाईची हॉटेल करत विचारत होतो, पण त्यांना मी दाईची हॉटेल म्हणतो हेच कळत नव्हतं. आपण करीत असलेले उच्चार कोणाला कसे ऐकू येतात हे सांगणं अवघड आहे. माझ्या नावावरून मी ओळखलं आहे. देशपांडे म्हणजे DESH असं स्पेलिंग करून सांगायला सुरुवात केली तरी Dऐवजी B लिहिलं जातं. त्यातून आघाताचा भाग आहेच. भडकमकर हे नाव भडकमकर असं उच्चारून मला एका पंजाबी माणसानं गोंधळात टाकलं होतं. दाईचीचा खरा जपानी उच्चार काय आहे कोणास ठाऊक. वाटेतले लोक अत्यंत आस्थेनं जपानीत विचारपूस करीत हताश होऊन पुढे जात. शेवटी एका माणसाला मी काय म्हणालो ते कळलं आणि माझ्या भोवती जमलेल्या जपानी घोळक्यानं आसो देस का, दाईची ने, दाईची आसो देस का असे आवाज काढून जपानीत मला समजावून द्यायला सुरुवात केली. मी त्यांना इंग्रजी येतं असं गृहीत धरून चाललो होतो. ते मला जपानी येत कसं नाही या आश्चर्यात होते. माझी एक चुलत आजी दूधवाल्या भैयाशी देखील कारवारीत बोलायची आणि त्याच्या डोक्यात प्रकाश पडला नाही की मेल्यानं एक भाषा कळत असेल तर शपथ असं म्हणून वैतागायची. त्याची मला त्यावेळेला पटकन आठवण झाली. शेवटी त्यातल्या एका कनवाळू माणसानं शाळेतल्या पोरासारखा माझा हात धरला आणि चांगली मैलभर वाट माझ्यासाठी वाकडी करून दाईची हॉटेल पुढे येऊन मला उभं केलं. अशी ही जपानी माणसं. त्याला मी 15-15 वेळा दोमो अरिगातो केलं. आम्ही दोघंही एकमेकांपुढे सारखे वाकत होतो. आमच्या दोघांचा हा नाच तिथे बराच वेळ चालला होता हॉटेलमध्ये. तो आता कसा काय आवरणार हे मला कळेना. शेवटी मी चटकन थँक्यू व्हेरी मच असं म्हणून पटकन हॉटेलमध्ये घुसलो. यापुढे बाहेर पडताना सगळे आवश्यक पत्ते जपानी लिपीत लिहून घ्या आणि मगच बाहेर पडा असा सल्ला मी स्वतःच्या मनाला दिला. टोकियोत आता पंचांगांप्रमाणे वसंत ऋतू सुरू झाला होता. चेरी आठवडाभरात फुलणार होता. त्याच्या स्वागतासाठी रस्त्यात दुतर्फा सगळीकडे चेरीची कागदी फुलं लावली होती. चेरीचं स्वागत हे लोक कागदी चेरीच्या डहाळ्या लावून करतात. निचिकेकी थिएटरात वसंतोत्सव नावाचा कार्यक्रम सुरू झाला होता. आम्ही दुपारी तो खेळ पाहायला गेलो. आडवार दुपारचा खेळ होता, तरीसुद्धा हाऊसफुल. मॅनेजरनं आमचे उतरते चेहरे पाहून खुर्च्या दिल्या. मी निचिकेकी थिएटर म्हणजे एकावर एक अशी 3 थिएटर आहेत हे मला लक्षात आलं. एका वेळी इथे 3 कार्यक्रम चालू असतात. आम्ही पाहिलेला वसंतोत्सव म्हणजे फ्रेंच फॉलिएजची ही जॅपनीज आवृत्ती होती. हुबेहूब पॅरिसची नक्कल, तोच थाट, तोच धगमगाट, 150 पोरींचे तसलेच अनावृत नृत्य, संगीत देखील पाश्चात्य. अशा प्रकारचा तो चाललेला गोंधळ पाहून मला काय वाटलं कोणास ठाऊक. बाकी जपानी लोक वस्तूंच्या उत्पादनाच्याच बाबतीत नव्हे तर कलानिर्मितीत देखील नक्कल करण्यात भरतेच तरबेज आहेत. पाश्चात्य सुरात जपानी शब्द बसवले होते. वाद्यवृंद पाश्चात्य थाटाचा. पाश्चात्य देशातही एल्विस प्रेस्ली किंवा पॅट बून यासारखे दबलेल्या खोट्या लाडीक आवाजात गाणारे किशोर किशोरी प्रिय भावगीत गायक आहेत. त्यांच्याच ढंगानं हे जपानी गायक गात होते. तसल्याच निमुळत्या विजारी घालून आणि केसांचे फुगे फुगवून. स्वर ओळखीचे होते, शब्द निराळे. आमचे काही म्युझिक डायरेक्टर जसे जात संगीतात प्यार आणि यार बसवतात तसलाच हा भ्रष्ट प्रकार होता.
निचिकेकी थिएटरातून त्या दिवशी मी फार निराश होऊन बाहेर पडलो असं मला वाटलं. युद्धात जपानला अमेरिकेने जिंकलं होतं. आजही टोकियोत अमेरिकेत ठाणं आहे. तिथे जपान्यांनाही बिगर परवाना जाता येत नाही. जेत्यांच्या संस्कृतीतला हा उत्तान नृत्य संगीताचा निकृष्ट वाटा या देशातल्या लोकांनी इतक्या आनंदाने उचललेला पाहून मला वाईट वाटायला लागलं. वास्तविक अमेरिकन खुद्द लोकांना ह्या उत्तान नृत्यांची आणि अंगात आणणाऱ्या रासवट धमाधमी संगीताची चिंता उत्पन्न झाली आहे. माझ्या देशी मनाला त्या कुरूप लीला आणि नितंबांची ती आचरट घुसळण भगवत नव्हती. जपानी संगीत आपल्या कानांना फारसं सुखद वाटत नाही, पण मला ते परवडलं असतं आणि जणू काय एवढ्यानं भागलं नाही म्हणून रात्री मिस्टर ते आणि ओकुगावा यांनी आम्हाला एका नाईट क्लबात नेलं. गिन्झा नित्याप्रमाणे झगमगत होतं. जगात न्यूयॉर्कमधला टाइम स्क्वेअर हा सगळ्यात झगमगता आहे असं मानतात. मी तो पाहिला आहे, पण गिन्झाही काही कमी नाही. निशागारात तर पॅरिसवर ताण आहे. हजारो जपानी तरुणी इथे आवृत्त अनावृत्त नृत्य करून प्रवाशांच्या औटघटकेच्या सोबतीने बनवून उपजीविका करतात. आम्ही गेलो ते निशागारही असंच फुललेलं होतं. बँड कांठळ्या बसवीत होता, मद्यांचे पाट वाहत होते. तिथल्या त्या पोरी खास जपानी वेशभूषा करून गिऱ्हाईकांची कांचिलं तापवीत होत्या. अंगांची झोंबून लढिवाळपणा करीत होत्या. पॅरिसच्या निशागारातही हेच चालतं, पण टोकियोच्या निशागारात तर पॅरिसच्या पोरींच्या दसपट संख्या होती. भाषेची अडचण विभ्रम करून काढीत होते. गिऱ्हाईकांभोवती त्या नुसत्या घोंगावत होत्या. या निशागारातून शेकडोंच्या संख्येनं भरलेल्या या मुली पाहून मी थक्क झालो. मात्र या गेशा नव्हे, गेशा हे प्रकरण निराळच आहे. 16 ते 28 वर्षांच्या त्या तरुण पोरी जपानसारख्या उद्योगधंद्याच्या आघाडीवरच्या देशात सोडून ह्या धंद्यात इतकी गर्दी का करतात कळेना. निशागारात काही केवळ परदेशी प्रवासीच नव्हते, मुख्य गर्दी जपानांचीच होती. जपानी माणूस चांगला शौकीन आहे. पितोही सज्जड, आमच्यासारखे नवशे आणि गवशे कमी, पण तयार हौशे होते. त्यांच्या लीलांमध्ये चांगलाच सराईतपणा होता. मिस्टर ते आणि साठीची झुळूक लागलेला ओकुगावा देखील भलताच रंगात आला होता. जपानी बायकांचं सौंदर्य त्यांच्या रूपांच्या तपशिलात नसतं. बसकी नाकं, डोळ्यांच्या फटी, गालांची वर आलेली हाडं असल्या सामुग्रीतून रूप बनवणं विधात्यालाही जडच जावं. पण त्यांची कांती अतिशय नितळ, शरीरं चांगलीच सुदृढ, वागण्यातला गोडवा, ते न मावळणारं हास्य, एका प्रकारचा गोड लाजवटपणा आणि अतिशय मोहक केशभूषा आणि वेशभूषा यामुळे या पोरी चटकन लक्ष वेधून घेतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्या तरी वागणुकीत पुरुषीपणा नाही, हालचालीत धिटाई असली तरी आगाऊपणा नाही. युरोपियन आणि अमेरिकन बायकांच्यातला बायकीपणा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तिकडल्या जगात गोड मानून लाजून मान फिरवणं वगैरे प्रकार इतिहास जमा होऊ लागले आहेत. लाजण्याचा अर्थ आता शब्दकोशातच शोधायचा. जपानी स्त्रिया बाह्य वागण्यातला गोडवा, ते न मावळणारं हास्य, एक प्रकारचा गोड लाजवटपणा आणि अतिशय मोहक केशभूषा आणि वेशभूषा यामुळे या पोरी चटकन लक्ष वेधून घेतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत असल्या तरी वागणुकीत पुरुषीपणा नाही, हालचालीत धिटाई असली तरी आगाऊपणा नाही. युरोपियन आणि अमेरिकन बायकांच्यातल्या बायकीपणा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तिकडल्या जगात गोड लाजून मान फिरवणं वगैरे प्रकार इतिहास जमा झाले आहेत. लाजण्याचा अर्थ आता शब्दकोशातच शोधायचा. जपानी स्त्रिया बाह्यातकारी पाश्चात्य वळणावर जात असल्या तरी पौरात्य, रमणीयता आणि वागण्यातलं मार्दव राखून आहेत आणि म्हणूनच ऐहिक सुखाची व्याख्या करताना कोण्या महाभागानं म्हटलं आहे की जपानी गृहिणी, चीनी स्वयंपाकी, स्वित्झर्लंडमध्ये घर आणि अमेरिकन बँक खातं ही त्या सुखाची व्याख्या. त्या निशागारातल्या जपानी मुली देखील खूप लढिवाळपणा करीत होत्या, पण त्यांची चीड येत नव्हती. उलट मला तर त्यांची दया यायला लागली. इतक्या बनेल वातावरणात राहूनही त्या जपानी पोरी अश्राप वाटत होत्या. पॅरिसमधल्या पोरी बिलंदर वाटतात. सौंदर्याची बिलंदरपणाशी सांगड जमली की अनर्थच. पॅरिसमध्ये सौंदर्याचा बाजार वाटतो, इथे बगीचा होता, हाच फरक. पण वरवरचाच. निशागरात जमणाऱ्या निशाचरांची वखवक सारखीच. उगीच नाही ते मुलामी चढवण्यात काय अर्थ आहे. जिथे दमड्यात टिचवल्यावर स्त्री देहाचं उघडं प्रदर्शन घडतं त्याला नाईट क्लब म्हटलं काय आणि माडी म्हटलं काय, अर्थ एकच. इथे शिरणाऱ्यानं विवेक दाराशी ठेवून आत जावं. एकदा का त्या पोरींची दया यायला लागली की तिथली हवा बिघडते. हा सभ्या असभ्यतेचा प्रश्न नाही, नीती अनितीचा नाही. कोणाचं काही का होईना मला चैन करायची आहे असं कोडगेपणानं बेताल व्हायची हिंमत असणाऱ्यांनीच त्या निशागरात जावं. हे येरा गबाळ्याचं काम नव्हे. मी तिथून थोड्याच वेळात बाहेर पडलो. गिन्झा नुसता पेटला होता. ती रोषणाई पाहावी म्हणून सपत्नी खिंडायला लागलो तेवढ्या शाळकरी वयाच्या मुलामुलींचा एक तांडा दारू पिऊन बेहोश होऊन रस्त्यातून धुमाकूळ घालीत चाललेला पाहिला. मला पाहायचं होतं ते हे जपान नव्हे. मी म्हणजे लंडन, पॅरिस, न्यूयॉर्कची ही जपानी आवृत्ती होती. टीनेजर्स नावाचं आधुनिक युगात जे उपद्रवी कौतुक निर्माण झालं आहे त्याची लागण जपानातही झाली आहे.
मुंबईच्या वाळकेश्वर कुलाबा विभागातल्या मोठमोठ्या फ्लॅट्समधून त्यांची कौतुकेही चालली आहेत. आईबापांनी बहुता लबाडीने मिळवलेला पैसा आणि विलायती ढंगांच्या शाळेत उचललेले वरवरची सफाई असलेलं इंग्रजी बोलण्याचं ज्ञान या भांडवलावर ही मुलं वाढतात. आपल्या वयात येणाऱ्या पोरींना बॉयफ्रेंड्स मिळवून द्यायची त्यांच्या आयांची धडपड बायकांच्या इंग्रजी मासिका साप्ताहिकातून सारखी जाहीर होत असते. आणि मग 17-18व्या वर्षी त्यांना या मुलांना गुंगीच्या औषधांच्या सुया टोचायची सवय लागते. नरसोबाच्या वाडीला भूतं घुमतात तशी ही सोन्यासारखी मुलं आणि मुली त्या क्लबातून घुमत असतात आणि थकून निश्चेष्ट पडतात. आणि ही जपानी मुलं आमच्यासमोर उभी, आईबापांच्या खऱ्या वात्सल्याचं पांघरूण सोडून अपरात्री रस्त्यात तो तसला दुडगूस घालणारी ती पोरे पाहून मला काय करावं सुचेना. मी कशीबशी वाट काढली. गिंजामध्ये ही होळी रोज चालते म्हणे. अर्थात असल्या दृश्यावरून जपानी नीतिमत्तेवर एकदम घसरणं चूक आहे. अलीकडे मी माथेरान महाबळेश्वरलाही असल्या प्रकारच्या टोळ्या पाहिल्या आहेत. फार काय, सुटीच्या दिवशी मुंबईजवळच्या घारापुरीला, वसईच्या किल्ल्यावर किंवा विहार तानसा तलावांजवळ जायचीही सोय उरलेली नाही. डॅडी मम्मी संस्कृतीतल्या आपल्याही मुलींचे ट्रान्झिस्टर रेडिओच्या गोंगाटातले हे जे काही चाळे अभिमानास्पद नसतात, पण त्या आचरटपणाबद्दलचे फटके वाटेल त्या आडमार्गानं पैसे करणाऱ्या त्यांच्या डॅडीला आणि दिवसभर क्लबात रमीचा अड्डा मांडून बसणाऱ्या त्यांच्या जुगारी मम्मीला द्यायला हवेत. पोरांचा काय दोष? टोकियोतल्या पहिल्या रात्री मी निक्कोचं सौंदर्य मनाशी घोळवीत होतो. दुसऱ्या रात्री ते निचिगेकी, तो नाईट क्लब आणि शारकरी पोळांच्या आणि पोरींच्या त्या आचरट लीला यांच्या दर्शनानं बेचैन होत मला झोप येईना. दुसऱ्या दिवशी सकाळी जपानी एअरलाइन्स JALचं विमान आम्हाला ओसाकाच्या दिशेला घेऊन निघालं. टोकियोच्या त्या भव्य विमानतळावरून मिनिटाला विमानं उडत असतात. विमानतळावर पाहावं तिथे टेलिव्हिजन सेट्स होते. गेले 2 दिवस दाईची हॉटेलात पाश्चात्य पद्धतीचं भोजन घेत होतो. विमानावर प्रथमच जपानी लंच घ्यायचा प्रसंग आला. भात, सोया सॉस आणि एक चिमुकला कच्चा मासा. आजूबाजूच्या जपान्यांनी भातावर काड्या चालवून हा म्हणता काचेच्या वाट्या साफ केल्या. मला तो काही लंच घशाखाली उतरेना. मी वास्तविक पिढीजात मासे खाऊ आहे, पण कच्चा मासा मटकवणारा महापुरुष आमच्या घराण्यात अजून जन्माला यायचा आहे. मी तो भात तसाच ठेवला. जपानी हवाई सुंदरीला त्याचं फार दुःख झालं. आजवर भेटलेल्या सर्व हवाई सुंदरीमध्ये आतिथ्य, तत्परता वगैरेच्या बाबतीत जपानी हवाई सुंदरीचा नंबर पहिला. आतिथ्य हा जपानचा मुळी राष्ट्रीय सद्गुण क्रमांक 1 आहे. राष्ट्रीय धर्मच म्हणा ना. आपल्या देशातले लोक एकेकाळी खूप आतिथ्यशील होते असं कुठेतरी वाचल्याचं स्मरतं. जपानचा डोंगराळ भूभाग आकाशातून पाहत पाहत ओसाकाच्या दिशेला निघालो होतो. इतक्यात सूचना आली. उजव्या बाजूला पहा, माउंट फुजी. जपानच्या सहस्रावधी कवींना आणि चित्रकारांना शतकानुशतकं स्फूर्ती देणारा हा माउंट फुजी. त्याच्या शिखरावर तात्यासाहेब केळकरांची ती सुप्रसिद्ध उपमा देऊन सांगायचं म्हणजे बर्फाचं खोबरं शिवरलं होतं. या प्रवासात कोणतीही पूर्वतयारी न केल्यामुळे अचानक आनंदाचे जे अनेक योग आले, त्यात हा फुजियामाच्या दर्शनाचा योग. टोकियो ओसाकाच्या वाटेवर फुजियामाचं दर्शन घडणार आहे याची स्वप्नात देखील आम्हाला कल्पना नव्हती आणि अचानक हा समोर येऊन ठाकला. काहीसा पिरॅमिडच्या आकाराचा हा डोंगर, शिखरावर पद्धतशीरपणे रीतीनं सांडलेले ते हिम, भोवतालचा रेखीव परिसर, डोंगरावर शिखरावर पद्धतशीर रीतीनं सांडलेलं ते हिम, हे सारं दृश्य नैसर्गिक न वाटता मुद्दाम मांडल्यासारखं वाटतं. वास्तविक हा तूर्त थंड पडलेला ज्वालामुखी आहे. 1907 साली एकदा फुटला होता म्हणतात. त्यानंतर तो जो जूप पडला आहे तो असा. हा पर्वत 12,397 फूट उंच असून चढायलाही सोपा आहे असं मार्गदर्शिकेमध्ये लिहिलेलं होतं. मी एकदा सिंहगड, एकदा लोहगड, 2दा पर्वती आणि एकदा मलाबार हिल एवढं गिर्यारोहण करून आलो आहे. पर्वतांची रम्यता दुरून किंवा मोटारीतून वर जाता येण्यासारखी असेल तर तशी पाहतो. मला भुईकोट आणि पाणकोट किल्ले जास्त आवडतात. त्यामुळे जपानमधल्या मुक्कामात आपण फुजियामा चढून गेलं पाहिजे ही सूचना मी कोटावरच्या झुरळासारखी उडवली. उगीच कडेबिडे चढायला नाही तर त्या घोरपडी गळ्यात बांधून हिंडणं मला पसंतच नाही. तानाजीनं वर जाऊन उदयभानाशी लढाई करण्यापेक्षा त्यालाच खाली ओढून आणायची तजवीज केली असती तर गड आणि सिंह दोन्ही शाबूत राहिले असतं असं माझं स्पष्ट मत आहे. ही डोंगर चढायची हौस सुभेदाराच्या अंगाशी आली. असो, ऐतिहासिक चुका काढायचं हे स्थळ नव्हे. तर फुजियामा हे जपान्यांचं यात्रास्थान आहे. सर रुदरफोर्ड अल्कॉक नावाचा पहिला इंग्रज 1808 साली तिथे पोहोचला तेव्हा तत्कालीन जपान्यांना क्षेत्र बाटलं असं वाटलं होतं. हल्ली मात्र तिथे डॉलर कमावण्यासाठी खूप हॉटेलं आणि अन्य सुखसोयी केल्या आहेत. या फुजी पर्वताविषयी मजेदार लोककथा आहेत. जपानी लोक त्याला फुजियामा नाही म्हणत, फुजी सान म्हणतात. सान म्हणजे पंत किंवा राव यासारखं जपानी उपपद. यामा म्हणजे जपानी भाषेत पर्वत, पण नुसता दगड धोंड्याचा शब्दकोशातला. पण फुजी सान ही देवता आहे. हिमालय हा आपला नगाधिराज तसा देवतात्मा आहे. तसाच
आशियातल्या लोकांची मनं बाह्य आविष्कार काहीही असले तरी चटकन जुळतात ती अशी. डोंगर पाहून जपानी हात जोडले गेलेले दिसले की चटकन हिमालयाच्या त्या साध्या किंवा ज्योतिबाच्या डोंगराला हात जोडून ग्यानबा आणि तो जपानी हे एकाच कुटुंबातले वाटतात. या फुजिसानमध्येही काहीतरी जादू आहे. काही नाटकांच्या ड्रॉपच्या पडद्यावर देखील मी फुजीचा देखावा पाहिला. जपानच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं फुजिसान हे अधिष्ठान आहे. ध्यानी जपानी इथे डोळे खिळवून बसतात. फुजीचं सौंदर्य डोळ्यापुढून गेले न गेलं तितक्या धूर ओकणाऱ्या लक्षावधी चिमण्यांचं जंगल खाली दिसू लागलं. कुठे तो फुजिसानचा रम्य परिसर आणि कुठे ही ओसाकाची फॅक्टऱ्यांची आणि गिरण्यांची धुरांडी. आपण कुठून या ओसाकात आलो असं झालं, पण क्योटो, नारा इत्यादी जपानची सांस्कृतिक क्षेत्र पाहायला ओसाकाला जाणंच प्राप्त होतं. विमानतळावरून ओसाकात शिरताना अक्षरशः माहीम धारावी भागातून गेल्यासारखं वाटलं. जिकडे पाहावं तिकडे फॅक्टऱ्या. ओसाका म्हणजे जपानी उद्योगधंद्यांचं माहेर. तिथे कला वगैरे साहित्य वगैरेचं मला वाटतं सासर असावं. जपानात महिनाभर राहूनही मी एकही कारखाना पाहिला नाही. जपानी उद्योगधंद्यांची भरभराट मी दुकानातून पाहत होतोच. फॅक्टरी गिरणी वगैरे माझा प्रांतच नव्हे. मला मोटार दुरुस्तीचं वर्कशॉप देखील पाहवत नाही. ते उघडे नागडे पडलेले मोटारीचे भाग, बॉनेट काढून ठेवल्यासारखे एखाद्या रोकानं नाक झडावं तशात दिसणाऱ्या त्या मोटारी वगैरे पाहण्याचं धैर्य माझ्यात नाही. या ओसाकात आमचं कसं काय होणार या चिंतेत मी होतो आणि एवढ्यात सोनाळकरांचे दुसरे एक मित्र रोशनलाल आमच्या सहाय्याला धावून आले. त्यांनी ओसाकाच्या त्या भयंकर महागड्या हॉटेलातून आम्हाला उचलून तिथून 15-20 मैलावर असलेल्या कोबे या शहरात आपल्या बंगल्यावर आम्हाला नेलं. माझ्या कुंडलीतच काही विशेष योग आहेत की काय कोण जाणे, पण मला भेटलेले श्रीमंत व्यापारी देखील मोठ्या सात्विक प्रवृत्तीचे निघाले. रोशनलाल 40च्या आतले गृहस्थ, उंच आणि मोठ्या प्रसन्न व्यक्तिमत्वाचे. त्यांच्या स्वशरांच्याच व्यापारात ते भागीदार आहेत. कोट्यवधी रुपयांचा त्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे. अमेरिकेपासून जपानपर्यंत त्यांच्या अनेक शाखा आहेत. त्यांचे श्वशूर फार वर्षापूर्वी पंजाबातून अक्षरशः खांद्यावर कापडे टाकून विकत विकत बँकॉकला स्थायिक झाले. पुढे ते कोट्याधीश झाले. रोशनलालांच्या पत्नीही त्या कोट्याधीशांची कन्या असून कमालीच्या साध्या. त्या कुटुंबात आम्ही त्यांच्या आप्तांसारखे राहिलो. भाभीजींची भल्या पहाटे उठून पूजा अर्चा चाले. नंतर स्वयंपाकघर. घरात जपानी मोलकरणी होत्या, स्वयंपाकिणी होत्या. पण धनाढ्य कुटुंबातून, विशेषतः अमेरिकेत आणि अशाच परदेशात राहिलेल्या कुटुंबातून आता अपवादात्मकच आढळणारा गृहिणीपणा भाभीजींमध्ये होता. रोशनलालही एवढ्या तरुण वयात कमालीचे समदृष्टी होते. त्यांच्या व्यापारात सचोटी होती, नेकी होती, वागण्यात विलक्षण साधेपणा होता. पाकिस्तान निर्मितीनंतर उद्ध्वस्त झालेल्या आपल्या लाहोरमधल्या घरच्या कथा सांगताना मात्र त्यांना आपण परखे झालो याची वेदना होती. आता आईवडील दिल्लीला, मुलं सिमल्याला, आम्ही इथे, भाऊ बहीण अशीच कुठे कुठे. सगळं ठीक आहे, पण आम्ही बेवतन आहोत. आज देखील मला लाहोर म्हटल्यावर जे वाटतं ते दिल्लीबद्दल नाही वाटत. आमच्या कुठल्याच आठवणी तिथे रुजल्या नाहीत. आता कोबे काय आणि दिल्ली काय एकच. पाकिस्तान निर्मितीनंतरच्या जखमा संवेदनाशील अंतःकरणातून आजही भळबळ वाहतात. मला वासुदेव शास्त्री खऱ्यांच्या एका श्लोकाची आठवण झाली. कोकणातले शास्त्रीबुवा देशावर मिरजेत स्थायिक झाले होते. एका हुरहुरल्या क्षणी म्हणून गेले, खाड्या त्या तव जन्मभूमी, नयनी पाहीन केव्हा तरी. रोशनलाल श्रीमंत होते, सर्व दृष्टींनी सुखे होते. पण जिथे त्यांच्या बाळपणाच्या आठवणी रुजल्या, ते लाहोर, ते आपलं घर, ते अंगण आपण पुन्हा पाहू शकणार नाही या विचारांनी अस्वस्थ झालेले होते. व्यापारातून लवकर निवृत्त होऊन शास्त्रीय संशोधन करीत एखाद्या प्रयोगशाळेत काम करायची त्यांची इच्छा होती. त्यांचा छोटा मुलगा जपानी मॉन्टेसरीत शिकत होता. तो बेवतन होऊ नये म्हणून शक्य तितक्या लवकर हिंदुस्थानातच त्याच्यासाठी घर करावं, त्याचं बाल्य स्वदेशात जावं अशी त्यांची तळमळ होती. कोबे शहर एका डोंगर उतरणीवर आहे. पायथ्याशी समुद्र आणि बंदरापासून लगतच्या डोंगरावर सारं शहर वेढत गेलं आहे. खूप व्यापारी शहरांपैकी हे एक शहर. मोत्यांचा व्यापार मोठा. भाभीजींनी आम्हाला एका मोतीवाल्याकडे नेलं. पुढल्या परातीत डाळ निवडावी तशी मोते निवडीत जपानी पोरी बसल्या होत्या. मोतीवाले आम्हाला पेंडे दाखवून दाखवून किंमत सांगत होते. हे गुजराती मोतीवाले पिढ्यानपिढ्या व्यापार करत आहेत. जपानी लोक या मोत्यांना कालवांचे अश्रू म्हणतात. हे नाव मला मोत्याहूनही आवडलं. मोत्यांच्या शिंपल्यात हळूच वाळूचा कण सोडतात आणि डोळ्यात वाळूचा कण गेल्यावर अश्रू यावा तसा या शिंपल्यात मोती येतो. एवढं ज्ञान मिळवून मी एकही मोती विकत न घेता तिथून निघालो. कोकिची मिकोमोटो नावाच्या जपान्यानं हे शास्त्र शोधून काढलं. कल्चर्ड मोती म्हणतात तो हा. निक्को, क्योटो आणि नारा ही त्रिस्थळी यात्रा घडल्याखेरीज जपान यात्रा पुरीच होत नाही. निक्को हे निसर्ग सौंदर्यामुळे केक्को, पण क्योटो हे जपानी संस्कृतीचं आद्यपीठ.
खरे सामुराई, खऱ्या गेयशा, खरी खडकांची उद्यानं आणि खरी शिंतो देवालयं ही क्योटोची. क्योटो हे प्राचीन जपान आणि नारा हे त्याच्या एकदम उलट. क्योटो ही मूळ राजधानी. जपानाची संस्कृती कळायला सामुराई, गेइशा, शिंतो देवळं आणि चहापान या 4 अंगांची माहिती हवी आणि मौज अशी की ती परदेशी माणसाला कधीच नीट कळत नाही. जपानविषयी बोलणारा प्रत्येकजण मेजी पूर्व आणि मेजी उत्तर अशा काळ अशा संदर्भात बोलत असतो, म्हणजे मेजी साम्राज्यापूर्वी आणि मेजी साम्राज्यानंतर. आधुनिक जपानचा जन्म 1860 सालानंतर झाला असं म्हणतात. अर्थात एखाद्या राष्ट्राचा पुनर्जन्म असा काही नव्या पंचांगांबरोबर होत नाही, पण सरंजामशाहीचा एक दीर्घ अध्याय त्या सुमाराला संपला एवढंच खरं. जुन्या जपानचा राजा हा आपल्या ना विष्णू पृथ्वीपती सारखाच, पण त्याच्या पेशव्यांनी म्हणजे शोगुनांनी त्यांना नुसतंच देव्हाऱ्यातलं देव करून सगळी सत्ता बळकावली होती. सामुराई हे त्या जमान्यातल्या धंदेवाईक योद्धे. विलक्षण नेकीचे कडवे युद्ध करणे हा त्यांचा धंदा होता म्हणण्यापेक्षा धर्म होता. चित्रविचित्र पोशाख केलेले, डोक्यावर वस्त्राने पट्टे ओढून चेंड्या ठेवणारे हे सामुराई आता काबुकी नाटकातून पाहायचे. हे लोक जवळजवळ नेहमी 2 तलवारी बाळगत, एक छोटी आणि एक मोठी. धन्याविषयी त्यांचं इमान आणि मानापमानाच्या त्यांच्या कल्पना फार विलक्षण होत्या. धन्याच्या अपमानाचा सूड घेता आला नाही तर हे लोक स्वतः आत्महत्या करीत. ते द्रव्याला स्पर्श करीत नसत. त्यांचं आयुष्य मोठ्या खडतर व्रतांनी घट्ट बांधलेलं होतं. समाज त्यांचा मान आपल्याकडच्या ऋषीमुनींसारखा राखत असे. त्यात कसूर झाली तर अपराध्याचं मुंडकं उडवायचा त्यांना अधिकार होता. एकेकाळी जपानातही वर्णव्यवस्था होती. जपानी चातुर्वर्ण्यात शेतकरी सर्वश्रेष्ठ, त्यामागून कारागीर, सगळ्यात कनिष्ठ व्यापारी, शिवाय गुलाम होते, अस्पृश्य होते. परंतु या सर्व समाजव्यवस्थेत सामुराईंचं स्थान स्वतंत्र होतं. ही माणसं भलतीच तेजस्वी. कर्तव्यात साधी कसूर झाली की हाराकिरी. हाराकिरी म्हणजे नुसती आत्महत्या नव्हे. हाराकिरी म्हणजे स्वतःच्या पोटात एक खास ढंगानं खंजीर खुपसून घेऊन आत्महत्या करणं. नुसत्या आत्महत्येला सेप्पुकू म्हणतात. हा प्रकार आजही चालू आहे, पण हाराकिरीचं शास्त्र आहे. सुरा आत किती उंच खुपसून पोटात कसा फिरवायचा हे ठाऊक असल्याशिवाय शास्त्रोक्त हाराकिरी होत नाही. हे म्हणजे नुसतं जीव देणं झालं. हाराकिरी म्हणजे स्वतःच घेतलेलं शास्त्रोक्त देहांत प्रायश्चित्त. सामुराईचं जीवन जसं विशिष्ट संकेतानं बांधलेलं तसंच हे मरणही. असा हा जपान. आता नवीन जपानात स्त्री पुरुष जोडीनं काम करतात, पण बायकांना पुरुषांहून मजुरी खूपच कमी. घरकामाच्या मोलकरणी झग्यामध्ये ट्रान्झिस्टर घालून ज्यात संगीताच्या ठेक्यावर झाडू मारतात. इमानानं राबतात, पण न सांगता नोकरी सोडून जातात. जपानी आगगाड्या सेकंदाच्या हिशोबाने चालतात. एकदा ओसाकाहून टोकियोला येणारी गाडी 15 मिनिटं उशिरा आली म्हणून रेल्वे कंपनीनं उतारूंना दर तिकिटातले काही पैसे परत दिले. बहुधा गार्डानं आणि इंजिन ड्रायव्हरनं हाराकिरीही केली असेल, पण कुठलाही जपानी ठरल्या वेळेवर भेटत नाही. दुकानं मात्र 5-5 म्हणजे 5ला 5 बंद. आता मला काही परदेशी लोकांनी सांगितलं की जपानी लोक पत्रव्यवहाराच्या बाबतीत विलक्षण उदासीन. व्यवहार ठरवतात आणि विसरून जातात. व्यापारात खोट आली तर दिवाळं काढायच्याऐवजी स्वतःचं आतडं काढून हाराकिरी करतात. हा सगळा सामुराईंचा वारसा. जपानात जाणाऱ्या प्रत्येकाला दुसरं महत्त्वाचं कुतूहल म्हणजे गेयशा. गेयशा हे एक अगम्य कोडं आहे. या प्रकारासंबंधी परदेशी प्रवाशांनी खूप लिहून ठेवलं आहे. ही म्हणजे कोणी शापभ्रष्ट देवताच आहे असा गैरसमज केलेला आहे, पण मी जे काही ऐकलं, वाचलं आणि प्रत्यक्ष पाहिलं त्यावरून गेयशा म्हणजे वसंत सेनेसारखी गणिका असा माझा समज झाला आहे. प्राचीन काळी आपल्याकडेही वारांगना, वेश्या, गणिका, देवदासी, मुरळी अशी प्रतवारी होतीच की. अगदीच नगरभवान्या किंवा नगरश्रेष्ठींच्या खाजगी रखेल्या यांच्यामध्ये कुठेतरी चतुर स्त्रियांचा प्रकार पडतो. सर्वसाधारण जपानी पुरुषाला थोडा तो नाद आहे असं म्हणतात. जपानी गृहिणी तिकडे समंजसपणाने कानाडोळा करतात. ते त्यांचे तसले कानेडोळे झाल्यावर भलतीच मजा येत असेल. क्योटो ही गेयशांची नालंदा. इथे आस्तागायत गेयशा बनवण्याच्या शाळा आहेत. तिथे पुरुषांचं मन रिझवण्याचं शिक्षण दिलं जातं. थकल्या भागल्या पुरुषाला थोडासा विरंगुळा देऊन घरी पाठवायच्या शिक्षणक्रमात थोडं नृत्य, गायन, थोडंसं चतुर संभाषण, प्रसंगी सल्लामसलत, गौप्य गोपन, पाकक्रिया, जमल्या संगमर्दन कला, थोड्याशा भ्रूलीला, पंखी तोंडावर घेऊन हास्य, लास्य इत्यादी संमोहनशास्त्रात त्यांना पारंगत करण्यात येतं. या विद्या शिकवणारे वयोवृद्ध जपानी वात्सायन आहेत. पोक्त्या पुरवत्या कुट्टीनी आहेत. हा व्यवसाय प्रतिष्ठित मानला जातो असं मला सांगण्यात आलं, पण मी ज्या ज्या जपान्यांना गेयशा याविषयी विचारलं ते मात्र प्रथम मिश्किलपणाने हसून गेयशा होणं कसं अवघड आहे वगैरेच ते मला सांगायचे. पण मला अजूनही या गोष्टीला प्रतिष्ठा कशी काही चिकटली हे कळलेलं नाही. एकपत्नी व्रत हेच खरं खडतर आहे, पण भित्रेपणाने का होईना माणसं ते पाळत आली आहेत.
आजच्या काळात तर असा विरंगुळा शोधित जाणारा पुरुष आधुनिक सुशिक्षित आणि जागृत स्त्रीचा सूक्ष्म अपमान केल्याशिवाय मोकळा कसा सुटेल? मग स्त्री जपानी असो अथवा हिंदू. गेयशांविषयी कोणीही काहीही म्हणो, पण त्यांची नीती अंतरीचा भाव एक, दाखवी वरपांगी एक हीच असणार. या गेयशा खिसा पार उलटा पालटा करतात. अर्ध्या तासाच्या चतुर संभाषण गायन नृत्य एवढ्याच सोबतीला चांगले 50-60 रुपये हशील भरावं लागतं. गेयशामधील गेयचा अर्थ गुणी आणि शा म्हणजे व्यक्ती. पूर्वी गाणाऱ्या वाजवणाऱ्यांना गुणीजन हाच शब्द होता. असल्या स्त्री गुणीजनांचे किंवा कलावतींचे जपानामध्ये बरेच प्रकार आहेत. गावोगाव हिंडणाऱ्या कलावंतींना आसोबिमे म्हणतात. या थोडक्यात जपानी कोल्हाटणी, गाणाऱ्या शिराबियोशी, नाचणाऱ्या ओडोरिको. ओडोरी म्हणजे नाच. को हे उपपद कुठल्याही बायकांच्या नावापुढे लावायचं. म्हणजे आपण देखील बाईची बायको केली ती जपानी आदर्श डोळ्यासमोर ठेवून की काय कोण जाणे. जपानी पोरींची नावं सायको, युको, ताकिको, तेरुको, माचिको, केइको, योको अशी असतात. या नावांच्या एकाही धनिनीचा आणि माझा परिचय झाला नाही हे मी इथेच सांगतो. एका ओडोरीत नाचणाऱ्या नर्तिकांची ही नामावळी आहे. त्यांची आणि आमची भेट रंगमंचावरच्या त्या धगधगीत अग्निरेखेच्या अलीकडून पलीकडूनच झाली. यापैकी कुठलीही को जरी माझ्याशी अधिक लाडात येती तर शेजारी माझी बायको असल्यामुळे अनावस्था प्रसंग आला असता. जपानात सहकुटुंब गेल्यामुळे त्या लावण्यवतींविषयी अधिक आत्मीयतेनं व भिजलेल्या अंतःकरणानं हळुवार वर्णनं करायच्या संधी हुकवलेल्यांपैकी मी एक आहे. याची खेदयुक्त जाणीव माझ्या मनाला आहे. अर्थात यापैकी बऱ्याचशा अनुभूती काल्पनिक असतात हे गुह्य न सांगणे. तरीही जपानच्या प्रवासात कुठेतरी मग माचिको आपल्या किमोनोची सळसळ करीत आणि ओबी सावरीत ओठाशी पंखा घेऊन आपला सोनेरी दात लपवीत उजवा हात माझ्या केसातून हरवाडपणे फिरवीत जपानी महाकवी ससेमिरा नागासाकीचे फुजियामा फुजियामा हे गीत गाऊ लागली. टी हाऊसमधून मी उगवता चंद्र पाहत होतो. असलं काही लिहायचा मोह जबरदस्त असतो, पण सुज्ञांनी तो टाळावा. लोक ओळखतात. बहुतेक गेयशा या गरीब घराण्याच्या आईबापांनी पाठवलेल्या पोरी असतात. लहानपणीच त्यांना गेयशांच्या शाळेतून पाठवतात. त्यांच्या वस्तीला निशू म्हणतात. उमेदवार गेयशांना माईको म्हणतात. ठराविक शिक्षणक्रम झाल्यावर त्या असल्या गेयशा गेयको होतात. म्हणजे हल्ली नकली गेयशांचा सुळसुळाट आहे. पण परदेशी प्रवासांना ही भेसळ कळणं कठीण आहे. एकतर त्या एकजात जपानी भाषा बोलतात आणि वाक्चातुर्य हे त्यांचं मुख्य अस्त्र. त्यामुळे जपानी न येणाऱ्यानं गेयशांबरोबर संध्याकाळ घालवणं हे भैर्यानं रेडिओ लावून बसण्यापैकी एक आहे. त्यांचे ते सामीसेन नावाच्या 3 तारी दिलरुब्यावरचं गाणं ऐकणं ही एक शिक्षा आहे. त्यातून या गेयशांबरोबर सदैव त्यांच्या कुट्टीनबाई असतात. आपल्याला कलावंतिणीबरोबर पानाचा डबा घेऊन त्यांच्या मावश्या किंवा आया किंवा मुसलमानीन गाणारीच्या बरोबर खाला असतात तशा. या जपानी मावश्या गातात आणि गेयशा पंखे घेऊन नाचतात. तो नाच आणि सामीसेनवरचे ते विव्हळणं ऐकूनही ज्याला गेयशांचा सहवास रुजतो तो बिगर जपानी माणूस धन्य होय.